नमस्कार, मी श्री हेमराज मेश्राम HRM 555.blogspot.in या ब्लॉगचे ॲडमिन म्हणून मी आपणाशी संवाद साधू इच्छितो। सर, आज आपण पाहणार आहोत की एखाद्या शाळेचे युडायस नंबर कसे शोधायचे। बरोबर आहे। काय होतं आहे की एखादा विद्यार्थी आपल्याकडे जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा स्टुडंट ट्रान्सफर संदर्भात आपल्याला सेंट रिक्वेस्ट पाठवायची जेव्हा गरज पडते तेव्हा त्या जुन्या शाळेने TCचा जुनाच फॉर्मॅट वापरल्यामुळे बऱ्याच शाळा असे दिसतात वापरल्यामुळे त्यामध्ये युडायस नंबर असं दिसून येत नाही। बरोबर आहे। आणि आपण जेव्हा सेंट रिक्वेस्ट पाठवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र आपली अडचण जाते। ही अडचण आपल्याला दूर करायची आहे। कशा पद्धतीने अडचण दूर करू म्हणजे तर त्या शाळेचं युडायस आपण कुठून शोधायचं तर बघा, ही माझं हे जे ब्लॉग आहे HRM 555.blogspot.in याच्यावरती तुम्हाला यायचं आहे। इथं आल्यानंतर बघा, इथं ही लिंक आहे scs.repcard। बरोबर आहे। अशा पद्धतीने म्हणजे स्कूल रिपोर्ट कार्ड असं त्याचं लॉंग फॉर्म आहे। मी शॉर्टकटमध्ये लिहिलं तर याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघा, क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर काय होतंय, हां बघा, स्कूल रिपोर्ट कार्ड्सचं हे डॅशबोर्ड ओपन झालंय। इथं जी माहिती आहे 15-16ची आपल्याला युडायस नंबर शोधायचा आहे। कोणत्या वर्षाचं अकॅडमिक इयर आहे ते आपल्याला इथं विचारात घ्यायचं नाही आहे। ठीक आहे। इथं काय करायचं आहे आपल्याला, सिलेक्ट स्टेट हे जे बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतर राज्यांचे, इतर जे भारतातले सगळे राज्य जे आहेत त्या राज्यांचे इथं नावं दिसून येतात। बरोबर आहे। इथं आपला हा महाराष्ट्र राज्य आहे। मी या महाराष्ट्रावर क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन येत असतो की डिस्ट्रिक्टचा। हे डिस्ट्रिक्टवरती मी क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत ते सगळे शो होतात। तुम्ही इथं महाराष्ट्राच्या जागेच्या ऐवजी जर तुम्ही मिझोराम जर सिलेक्ट केले तर तुम्हाला सुद्धा इथं मिझोरामचे जिल्हे सगळे पाहायला मिळतील। ठीक आहे। मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय। सिलेक्ट केल्यानंतर त्याचे जिल्हे येतात। मी चंद्रपूर सिलेक्ट करतोय। त्याच्यामध्ये जे तहसील्स आहेत, जे ब्लॉक आहेत ते त्यासाठी इथं सिलेक्ट करायचं आहे। मी सावली याच्यावरती मी क्लिक केलं आहे, म्हणजे हे सावली ब्लॉक आहे। आता सावली ब्लॉकमध्ये किती कस्टर आहेत ते इथं शोधायचं आहे आपल्याला। तर ते कस्टरची यादी इथं शो होतो आणि मी इथं पाथरी जे माझं कस्टर आहे त्या पाथरीवरती मी क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला जर त्या शाळेचं प्रत्यक्ष म्हणजे ते गावाचं जर हे करायचं असेल की इथं तुम्ही ते गावं सिलेक्ट करू शकता आणि त्या पद्धतीनं एक गावाचं तुम्ही डाटा शोधू शकता। पण मला तसं करायचं नाही आहे। मला कस्टरमध्ये जे एकूण शाळा किती आहेत ते पाहायचं आहे। मी काय करतो, पाथरीपर्यंत मी म्हणजे कस्टर जे आहे कस्टरपर्यंत मी सिलेक्ट केलं आणि हे सर्च बटन आहे मी याच्यावरती क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर काय होते पहा, ह्या कस्टरमध्ये जितक्या काही शाळा आहेत त्या शाळांची यादी इथं शो होते आणि त्या यादीसोबत आपल्याला युडायस नंबर पाहायला मिळतो। बघा, इथं स्कूल कोड म्हणजे काय, ही यादी आपल्याला इथं शो झालेली आहे। स्कूल कोड म्हणजेच हे युडायस नंबर आहे आणि हे त्या शाळांचे नावं आहेत आणि हे सगळं ती शाळा कोणत्या एरियामध्ये मोडते, कोणत्या इयत्तेपर्यंत आहे, 1 ते 5वी पर्यंत, 7वी पर्यंत आहे, हे सगळं डिटेल्स इथं, ते मुख्याध्यापक कोण आहे इथं सगळं काही आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि अशा पद्धतीनं हे तुम्ही युडायस नंबर, जी शाळा तुम्हाला पाहिजे आहे ती शाळा सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट केल्यानंतर हे युडायसची नोंद तुम्ही लिहून घ्यायची आणि लिहून घेतल्यानंतर ती ट्रान्सफर स्टुडंट्सच्या माध्यमातून सेंट रिक्वेस्टसाठी ती तिथं उपयोगात आणायची। सर, अशा पद्धतीनं तुम्हाला युडायस नंबर तुम्हाला सर्च म्हणजे शोधता येईल असं मला वाटते।
तर सर या माझ्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करून मला उपकृत करावे. धन्यवाद सर.